नाशिकच्या हिंदुत्ववादी मोर्चावरून महायुतीत मतभेद पाहायला मिळत आहेत। मोर्चाला विरोध करणाऱ्यांना सोलून काढण्याची आशिष शेलार यांनी भाषा केलेली आहे। शेलार यांनी चिथावणीखोर भाषा करू नये असं मिटकरी म्हणतात। शेलार यांच्या चिथावणीखोर भाषेला राष्ट्रवादीचा विरोध आहे। कायदा सुव्यवस्था कोणीच हातात घेऊ नये। ज्यांनी कोणी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला असेल, सुरुवात केली असेल, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि इथे सकल हिंदू समाज मोर्चा नाही काढणार तर कुठे काढणार? त्यामुळे सकल हिंदू समाज आपली भावना व्यक्त करत असेल आणि तो करतोय तर त्याचं स्वागत आहे। या मोर्चामुळे ज्यांची पोटं दुखत असतील त्यांच्या पाठी सोलून काढा, ही आमची पोलिसांना आव्हान आहे। मला वाटतं आशिष शेलार साहेब एक वकील आहेत, कायद्याचा त्यांना चांगला अभ्यास आहे। कुठेही कायदा सुव्यवस्था, कोण्या धर्माबद्दल चिथावणीचं वक्तव्य, कोणी चिथावणी देतं आणि त्यामध्ये दोन धर्मामध्ये धार्मिक तेढ निर्माण होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सेक्युलर विचारधारा आहे। आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार याबाबत अत्यंत सतर्क आहेत की जो आपला समतावादी जे आपलं संविधान आहे, त्या संविधानाने आपल्याला सर्वांना एकसंघ राहण्याचा अधिकार प्राप्त करून दिला। त्या संविधानाला बाधा होईल असं कुठलंही कृत्य कोणाकडून होऊ नये आणि सोलून काढण्याची भाषा तर करूच नाही। विशेषतः महायुतीमध्ये काम करणाऱ्या आमदारांनी सोलून काढू, ठोकून काढू, मारून टाकू अशा भाषा ह्या असंविधानिक आहेत। त्यामुळे आशिष शेलार साहेब कशावर बोलले हे नेमकं पाहावं लागेल। त्यांनी कृपा करून असं बोलणं टाळावं। या सगळ्या संदर्भात विजय वडेट्टीवारांचं काय वक्तव्य आहे, नजर टाकूया। राज्य अस्थिर करणं, काल झालेली आज झालेली नाशिकची घटना, खरं तर ज्या चिथावणीखोर भाषण आज वक्तव्य आशिष शेलारांनी केलं हे अत्यंत चुकीचं आहे। पाठी फोडा, पाठीवर वार घाला अशी भाषा महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला शोभा देत नाही। ठीक आहे, कोणाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण महाराष्ट्रामध्ये मात्र अशी भाषा वापरणं आणि आगीत तेल टाकण्याचं काम करणं हे अत्यंत चुकीचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।